तर नमस्कार मित्रांनो, मी आज जात आहे पुण्याला. मी आता बारामती रेल्वे स्टेशनला आहे. आता 6:30 वाजले आहेत. 7ला रेल्वे आहे माझी. हा माझा मित्र मला सोडण्यासाठी आलेला आहे. तर मी आता तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढतो. तिकीटची किंमत ही सगळे सांगेल तुम्हाला. तर पुण्याला जाण्यासाठी 30 रुपये तिकीट आहे. आता आपल्याला तिकीट देत आहे. ही सुविधा भारी आहे, कारण मागच्या वेळेस मी आलतो वडिलांना सोडण्यासाठी तेव्हा तिथं मॅन्युअली तिकीट काढलेलं. ट्रेन किती वाजता? 6 वाजता. पहिल्यांदा चाललोय एकटा. तिकीट काढून मी आता प्लॅटफॉर्मला आलो आहे. बारामती रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे. 6:15ला रेल्वे आहे. आता वाजले 7:30. आपलं 6:30. पाऊण तासाने अजून रेल्वे आहे आपल्याला. बघू आपण. तर फायनली पाऊण तासाचा वेट करून आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेन इकडे जंक्शनला पुढे येत आहे. असं आता टायमिंग झालेला आहे 6:06. फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे रेल्वेमध्ये. आणि आता 10 मिनिटात रेल्वे निघेल. आता वाजलेले आहेत 7:15. बरोबर 7:15ला रेल्वे आहे. पण निघेल कितीला माहीत नाही. हा दादा मला भेटलेला. दादा भेटलेला मला. दादा दौंडपर्यंत आहे. तिथून पुढे मी एकटाच आहे. तर बरोबर आपली रेल्वे 7:15ला निघून आपण आता फार कटपच्या पुढे आलं. भुजोबावी म्हणून गाव आहे, तिकडे आलेलं आहे. असा व्ह्यू आहे सध्याचा. पूर्ण असं मोकळं इकडं पाणी नाही बहुतेक. काय असं ड्राय जमीन आहे. पाऊण तासाच्या प्रवासानंतर आपण आता मळदमध्ये आलेलो आहे. व्ह्यू फक्त थोडा वेगळा आहे, कारण तिकडं खूप ड्राय होतं. इकडे सगळं वेगळं आहे. दादाने मला ह्या पुढच्या सांगितलं आहे. पुढे सोलापूर आहे. कुठून दादा? सोलापूर सोलापूर पुणे सोलापूर हायवे. सोलापूर हायवे आहे. हा पुणे सोलापूर हायवे. मागाशी आपण म्हणलेलं तसा खूपच मोठा झालेला आहे. कारण मी मागं बघितलेला तेव्हा काय असा एवढा नव्हता. आता खूपच मोठा झाला आहे. जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास करून आपण आता दौंड जंक्शनला आलेला आहे. खूप मोठं आहे दौंड जंक्शन. लांबून इथे ट्रेन येतात. सगळं ब्रिज क्रॉसिंग आम्ही इथून आलतो मागच्या वेळेस. इथं थांबलो. मोठं झालं जंक्शन. इथं थोडा वेळ थांबेल रेल्वे. नंतर काय सगळा पुण्याचा पट्टा चालू आहे. पाटस वगैरे. दौंड जंक्शनला 5-10 मिनिटं रेल्वे थांबून परत निघाली आहे. आता हे सगळं दौंड जंक्शन. नंतरच आपल्याला 20 मिनिटात कडेठाणचं स्टेशन आलेलं आहे. 20 मिनिटात 8:30ला दौंडमध्ये होते. 9ला 10 कमी असताना कडेठाणमध्ये आहे आपण. केडगावपासून अर्ध्या तासाचा प्रवास करत पुढं आपण आता उरुळीमध्ये आलेलो आहे. अर्धा तास लागतो जवळजवळ उरुळीमधलं काय
स्टेशन मांजरेचं स्टेशन आहे असं. इथे 5 मिनिट रेल्वे थांबून लगेच डिपार्ट होते मांजरेचं पूल वगैरे. ट्रेन आता परत पुढं हडपसर स्टेशनवरनं थांबून निघालेली आहे. आपण मगाशी लोणी काळभोरमध्ये भेटलेलो ते आता डायरेक्ट हडपसर स्टेशनला आहे. आवाजामुळं काही शॉर्ट्समध्ये आपला आवाज येईल का नाही माहीत नाही, कारण खिडकीच्या कडेला असल्यामुळे वाऱ्याचा आवाज खूप जास्त आहे. आता आहे हडपसरची सध्या. फायनली मित्रांनो आपलं फायनल स्टेशन आलेलं आहे पुणे जंक्शन. इथे आपला शेवटचा स्टॉप आहे. तर इथून मला आता तळेगाव दाभाडेला जायचं आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बारामती ते पुणे हा प्रवास मी केवळ 30 रुपयामध्ये केलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता माझं तिकीट. तर हे पुणे जंक्शन. तर ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण मला यातून खूप काही शिकायला भेटेल. धन्यवाद.